18 रोजी श्रीमती सुरेखा पवार यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे CR नंबर 244/2018 हा कलम 302 आणि भारतीय हत्यार कलम कायदा 3-5-25 याप्रमाणे दाखल झालेला होता। सुरुवातीचं त्याचं स्वरूप हे म्हणजे भांडणं झाली आणि एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरून गोळीबार झाला अशा प्रकारचं होतं। परंतु त्याच्यामध्ये जेव्हा सखोल इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं तेव्हा असं निष्पन्न झालं की तो कट होता आणि त्या कटामध्ये फक्त सुरुवातीला दिसत असलेले 7 ते 8 अनोळखी आरोपी नव्हे तर एकूण 27 आरोपी निष्पन्न झालेले होते। वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करून जी अटक झाली त्यामध्ये एकूण 24 आरोपितांना आजपर्यंत अटक झालेली होती आणि 3 आरोपी हे तेव्हापासून 2018 पासून म्हणजे 3.5 वर्षांपासून फरार होते। त्यापैकी 2 आरोपितांना यशस्वी रीतीने आपल्या टीमने अटक केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये 2018 दाखल झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये सर्व आरोपितांची पार्श्वभूमी समजल्यानंतर मोका कलमसुद्धा ॲड झालेले होते। त्यामुळे हे सर्व जे आरोपी 2 आपल्याला मिळालेले आहेत ते आरोपी मोका अंतर्गत असलेल्या गुन्ह्यामधले फरार आरोपी होते। साठी खूप कन्सिस्टंटली संपूर्ण टीमनं चांगलं काम केलेलं आहे आणि ह्या अटकेचं आणि ह्या यशाचं संपूर्ण श्रेय हे SDPO विक्रम कदम, PI अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या API मखदूम, हेड कॉन्स्टेबल शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोलीस नाईक सुनील बनसोडे, सुजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील आणि अनवर आतार या संपूर्ण टीमचं आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपितांनी कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट संपर्क आपल्या परिचित व्यक्तींवर किंवा पोलिसांचा ज्यांच्यावर संशय जाऊ शकतो अशा लोकांशी ठेवलेला नव्हता। अनेक मधल्या माणसांच्या आणि खूप इनडायरेक्ट लिंक्सच्या माध्यमातून हे आपल्या कुटुंबियांशी किंवा परिचितांशी संपर्कात होते। या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याच पद्धतीने पोलिसांना त्यांचा सुगावा लागणार नाही यासाठी खूप खबरदारी बाळगलेली होती आणि म्हणून पोलिसांसाठी यांचा माग काढणं आणि यांना अटक करणं हा खरोखर खूप गंभीर विषय होता। वेळोवेळी ते वेषांतर करून आणि स्थलांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत होते। ठिकठिकाणच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या संपर्कात राहून त्यांची मदत घेऊन ह्यांनी वेगळ्या राज्यामध्ये सुद्धा राहिलेले आहेत। आपण आता अटकसुद्धा त्यांना कर्नाटक राज्यामधून केलेली आहे। आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते राहिलेले आहेत। त्यामुळे अत्यंत चॅलेंजिंग हे अरेस्ट होती आणि या टीमने अत्यंत चॅलेंजिंग काम खूप यशस्वी रीतीने केलेलं आहे। गेले अनेक महिन्यांचे सलग कष्ट त्याच्या मागे आहेत। त्यामुळे या टीमचं मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि भविष्य काळात सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने चांगलं काम करावं यासाठी त्यांना शुभेच्छा देते। त्यांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। एक आरोपित हा आता PC मध्ये असणार आहे। दुसऱ्या आरोपिताची तब्येत ठीक नसल्यामुळे तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे।